कोल्हापूर जिल्हा म्हणजे साखर सम्राटांचा जिल्हा, कारखानदारांचा जिल्हा, हिरवागार पट्टा आणि सहकाराची माहेरघर. जिल्ह्यातील प्रत्येक राजकारणी मंडळीचा डोळा असतो तो म्हणजे तिथल्या साखर कारखान्याच्या संचालक पदावर, जिल्हा बँकेच्या संचालक पदावर, बाजार समितीवर. आमदारकी नको पण गोकुळची उमेदवारी पाहिजे असा अट्टहास करणारे कोल्हापूरचे राजकारण. पण अचानक आज कोल्हापूरचा काय विषय? त्याला कारणही तसेच. कोल्हापूरचा विषय निघाला की डोळ्यासमोर दोन मोठी नाव येतात. ते म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील आणि त्यांच्या कट्टर विरोधात असणारी महाडिक फॅमिली. या दोन्ही गटांना बाजूला करत आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या राजकारणात बाजी मारली. जिल्हा बँकेत मुश्रीफ, महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ, बाजार समितीत मुश्रीफ, जिल्हा परिषदेत मुश्रीफ आणि आता महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा दूध वितरक संघ असलेल्या गोकुळ दूध संघात देखील मुश्रीफ. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ज्या सहकारी संस्थेच्या अवतीभोवती फिरतं त्या गोकुळ दूध संघात देखील आता मुश्रीफांनी बाजी मारली. छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आणि पुरोगामी विचार जपणारे कोल्हापूरकर राजकारणाच्या बाबतीत देखील पुरोगामीच म्हणावे लागते. मागच्या आठवड्यात महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा दूध वितरक संघ असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या देखील मुश्रीफांच्या हातात आल्या आहेत. अशा चर्चांना जिल्ह्याच्या राजकारणात उधाण आले आहे. एक अल्पसंख्याक व्यक्ती गेली 3 दशके हिंदू बहुल असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू म्हणून काम करतो हे नवलच म्हणावे लागेल. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. गेली अनेक वर्षापासून मुश्रीफ जिकडे तिकडे विजय असे मानले जाते. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुश्रीफांच्या गटात कसं घुसायचं आणि मुश्रीफांना कसं मनवायचं यासाठी भल्या मोठ्या राजकारण्यांची स्पर्धा लागते. त्यामुळे यावेळी देखील मुश्रीफांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यावेळी आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुश्रीफांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा.